सध्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये जे नुकसानग्रस्त जो भाग आहे तिथं अधिकाधिक लवकर नुकसान भरपाई देणं ह्याकडे शासनाचं प्राधान्य आहे। आणि लाडकी बहीणचा हप्ता किंवा त्याची मंजुरी ज्या वेळेला आम्हाला ज्या क्षणाला येईल, सणासुदीच्या कालावधीत जर ती आली तर आम्हाला आनंदच आहे, पण ती जशी येईल तसं लवकरात लवकर ती वितरित करण्यात येईल। तर नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, स्वागत आहे अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। कारण की ज्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे। तर तुमच्या 12 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे का आणि तुम्हाला किती एकर शेती आहे, त्या शेतीला किती नुकसान झालं आणि तुमच्या नुकसानीचं किती रुपये मिळणार आहेत ही सरकारकडून थेट माहिती आलेली आहे। कारण की त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये सांगितलं की ज्या गावांना जास्तीत जास्त पूर आला, ज्या शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त नुकसान झाले त्यांचा आता पूर्ण पाहणी होणार आहे। आता संपूर्ण अधिकारी येऊन पाहणी करणार आहेत, तर संपूर्ण किती रुपये मदत मिळणार आहे ते आता जाणून घेऊया। कारण की राज्यातील स्फूर्तीच्या आता पार्श्वभूमीवर त्या दिवशी बैठक झाली होती, आपले मुख्यमंत्री साहेबांनी बैठक घेतली होती। आता त्या बैठकीमध्ये शासनाने आता शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांसाठी आता काही पॅकेज जाहीर केलं, तर ते पॅकेज आता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे, त्यांच्या अकाउंटमध्ये कधी जमा होणार आहे। आता समोर पण दिवाळी येऊन राहिली, तर दिवाळीच्या अगोदर जमा होणार का, शेतकऱ्यांची आनंद जे दिवाळी राहते त्या आनंदात साजरी होईल यासाठी सरकार मदत करत आहे। तर आता राज्यामध्ये खूप पूर आला, त्यामुळे खूप मोठे नुकसान झाले, तर आता नुकसान भरपाई मिळावा म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी त्या दिवशी आता बैठक घेतली। तर त्या बैठकीमध्ये 31,628 कोटी रुपयाचं पॅकेज देत अशी आपल्या साहेबांनी घोषणा केली, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी। तर आता पावसामुळे ज्यांचे नुकसान झाले, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना सरसकट मदत दिली जाईल सांगताना मुख्यमंत्री साहेबांनी आता नुकसानग्रस्त जे घर होते, ज्यांचे घर पडले त्यांना 10,000 रुपये अधिकची मदत देणार असल्याचं सांगितलं। याशिवाय ज्यांचे दुकान होते, ज्यांचे दुकान पडले त्यांना 50,000 रुपयांपर्यंतची मदत नमूद केलं आहे। तर आता जे आपण पाहूया, ज्यांची जमीन अत्यंत महत्वाची विषय आहे, कारण की शेतकऱ्याला पुन्हा शेतामध्ये माती टाकावी लागते, कारण की पुरामुळे सर्व जे माती होती, सुपीक माती होती, त्या मातीमुळे चांगलं पीक व्हायचं, ते माती संपूर्ण पुरामध्ये वाहून गेली। तर आता त्यांना 47,000 रुपये हेक्टरी भरपाई देणार असल्याचं असं सांगितलं आहे। त्यामुळे जे विहीर आहे, त्यांच्या विहीर वाहून गेला त्यांना प्रति विहीर 30,000 रुपयांची मदत देत असल्याचं त्या दिवशी सांगितलं साहेबांनी। आता मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हणाले की जे महाराष्ट्रामध्ये 1,43,52,281 हेक्टर जमिनीवर पिकांची लागवड झाली होती, यापैकी साधारणपणे 68,69,756 हेक्टर जमिनीवरील पिकाचं जे नुकसान झालं होते, तर यामधील जे काही जमिनीवर अत्यंत नुकसान झालंय आणि मोठ्या प्रमाणातील जमिनीवर पूर्ण पिकाचं नुकसान झालं, आता त्या दिवशी ते पाहायला मिळत आहे। आता मुख्य जे 29 जिल्हे आहेत, त्या 29 जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं, तर आता त्यासाठी जे 253 तालुक्यांची मदतीसाठी सरसकट समावेश केलाय। म्हणजे जे 253 तालुके आहेत, त्या 253 तालुक्यातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर केलेली आहे। आता यामध्ये काय होते, 2059 मंडळ आहेत। आता बघा, या मंडळामध्ये पिकाचं नुकसान झालं आणि 65 मिलीमीटर तिथं पाऊस पडण्याची अट ठेवलेली होती। जिथं 65 मिलीमीटर पाऊस पडला तिथं पिकाचं नुकसान झालं, त्या सगळ्या भागाला या यादीमध्ये सामावून घेत आहेत। त्या संपूर्ण शेतकऱ्यांना ज्या 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तिथे संपूर्ण शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली आहे। आता जे खरडून गेले आहेत जमिनी, त्या जमिनीची माती गेलेली आहे, तर त्यांसाठी 47,000 रुपये प्रति हेक्टरी रोख स्वरूपात आर्थिक मदत केलेली आहे। त्याच्यानंतर 3 लाख रुपये प्रति हेक्टरी नगरेच्या माध्यमातून देणार असल्याचं सांगितलंय। त्याच्यानंतर जे खरडून गेल्या जमिनी आहेत त्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी एकूण 3.5 लाख रुपये मदत मिळणार आहे। आता जे पूर्णपणे नष्ट झाले, पडझड झालेल्या जे घर आहेत त्या घरांना नवीन बांधण्यासाठी आता मदत करणार आहेत। प्रधानमंत्री आवास योजनेतील नवीन घर समजून त्यांना पूर्ण पैसे देऊन त्या घरांची निर्मिती केली जाईल। म्हणजे तुम्हाला पूर्ण पैसे मिळणार आहेत ज्या तुमचे घर पडले। आणि जे डोंगर भागातील घरांना 10,000 रुपये जास्तीचे देऊन त्या घरांना पण मदत आता मिळणार आहे। पण जिथं जिथं अत्यंत घराची पडझड झाली, झोपड्यांची पडझड झाली, त्यांनाही मदत मिळणार आहे। आता जे गाईचे गोठे होते, गाईच्या गोठ्यांसाठी गोठे बांधण्यासाठी जे काही त्यांना साहित्य लागले, जे काही त्यांचं नुकसान झालं त्यांच्यासाठी गोठ्यासाठी त्यांना वेगळी मदत आता मिळणार आहे। आता अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी
28 कोटींचं पॅकेज 2 हेक्टर पर्यंतची मर्यादा हटवून 3 हेक्टर पर्यंत मदत आता मिळणार आहे. आता बघा, जे दुकानदार होते त्या दुकानदाराचं पण नुकसान झालं, त्यांना 50,000 रुपयांपर्यंतची मदत मिळणार आहे. त्याच्यानंतर ज्यांचे दुभते जनावरांचे नुकसान झाले त्यांना 37,500 रुपये प्रति जनावर मदत मिळणार आहे. त्याच्यानंतर NDRF मधील जेवढ्या जनावरांचा मृत्यू झाला असेल त्या प्रत्येक जनावरांसाठी राज्य सरकार नुकसान भरपाई देईल. जे ओळखाम करणार आहे ते ओळखाम करणाऱ्या जनावरांसाठी 32,000 रुपये प्रति जनावर नुकसान भरपाई दिली जाईल. त्याच्यानंतर कुक्कुटपालन व्यवसायासाठी 100 रुपये प्रति कोंबडी जेवढी नुकसान झालं असेल तेवढी भरपाई दिली जाईल. त्याच्यानंतर खडकून गेलेल्या जमिनी हा अत्यंत महत्वाचा विषय आहे, कारण की शेतकऱ्याला माती आणावी लागते, सुपीक माती आणावी लागते. आता त्यासाठी मदत जी आहे ते मदत आता सरकार करणार आहे. म्हणून तुम्हाला 47,000 रुपये हेक्टरी रोख मदत दिली जाणार आहे. आणि याच माध्यमातून याशिवाय जे आहे नगराच्या माध्यमातून 3 लाख हेक्टरी रुपये देण्यात येतील. म्हणजे जे खरडून गेल्या जमिनी आहेत त्या जमिनीसाठी जवळपास 3.5 लाख रुपये हेक्टरी त्यांना देण्यात येईल. आता त्याच्यानंतर ज्या विहिरींमध्ये गाड गेल्या, पुराच्या पावसामुळे जी गाड गेली तर ती गाड काढण्यासाठी ज्या विहिरीचं जेवढं नुकसान झालंय अशा बाधित विहिरींसाठी NDRFचे कोणतेही निकष नाहीत. असलं तरी राज्य सरकारने विशेष बाब म्हणून त्यांना 30,000 रुपये प्रति विहीर म्हणजे गाड काढण्यासाठी त्यांना म्हणजे मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ते गाड काढतील आणि तुमचे जो पाणी राहील विहिरीतला तो स्वच्छ होईल. आणि याशिवाय ज्यांना अन्नधान्याच्या किट्स पण दिल्या जातील. आणि त्याच्यानंतर जे ग्रामीण भागामध्ये जे पायाभूत सुविधांचं नुकसान झालं त्यामध्ये 10,000 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील. त्याच्यानंतर DPC मध्ये 5% अशा प्रकारे पूरग्रस्त भागातील कामासाठी 1,500 कोटी रुपये इतके जे मदत आहे ते जाहीर केलेले आहे. आता त्याच्यानंतर ओला दुष्काळ जारी करण्याची मागणी आली होती. टंचाई म्हणजे ज्याला आपण बोलीभाषेत दुष्काळ म्हणतो अशा परिस्थितीत ज्या उपाययोजना करायच्या असतात त्या राज्य सरकार करणार आहे. यात जमीन महसुलात सूट, त्यानंतर कर्जाचं पुनर्गठन, शेतीची निगडीत कर्जाच्या वसुलीसाठी स्थगितीचा समावेश आहे. त्याच्यानंतर ते कृषी पंपाला आता बिल लागतच नाही, त्यामुळे वीज बिल वसूल केलं जात नाही, तो विषय संपलाय. त्याच्यानंतर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्कात माफी करण्यात येईल. त्याच्यानंतर रोही अंतर्गतच्या कामाच्या निकषात ज्या सुधारणा आवश्यक आहेत त्या करण्यात येईल. त्याच्यानंतर अतिवृष्टी आणि पूरस्थिती जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये शेतीच्या वीज पंपाची वीज जोडणी अबाधित राहील, त्याचं नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई पण मिळेल. त्याच्यानंतर टंचाईच्या काळात करण्यासारख्या सगळ्या गोष्टी आता सरकारने लागू केलेल्या आहेत. तर हे आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्याच्यानंतर पीक भरपाई बाबत काय घोषणा आहेत बघा. NDRFच्या नियमानुसार आपण 8.5 रुपये प्रति हेक्टर कोरडवाहू शेतीला देण्याचं येतात. हंगामी बागायती शेतीला 17,000 रुपये प्रति हेक्टर आणि बागायती शेतीला 55,500 रुपये हेक्टरी मदत देतो. त्याचप्रमाणे 65 लाख हेक्टरीसाठी 6,175 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याशिवाय शेतकऱ्यांना रब्बी पिकाचं नुकसान घेता आलं पाहिजे यासाठी बियाणं आणि इतर गोष्टींसाठी अतिरिक्त 10,000 रुपये हेक्टर मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी 6,500 रुपये कोटी लागणार आहेत. त्याच्यानंतर म्हणजे कोरडवाहू शेतकऱ्याला हेक्टरी एकूण 18,500 रुपये मिळतील. हंगामी बागायती शेतकऱ्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि बागायती शेतकऱ्याला 32,500 रुपये हेक्टरी देण्यात येतील. त्याच्यानंतर सरकारने 45 लाख शेतकऱ्यांचा विमा उतरवलेला आहे. विमा उतरवले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना या व्यतिरिक्त पूर्ण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील. ज्यामुळे ज्यांनी विमा उतरवलेला असेल अशा शेतकऱ्यांना साधारणपणे कोरडवाहूला 35,000 रुपये आणि बागायतदारांना 50,000 रुपयापेक्षा अधिक प्रति हेक्टरी मदत मिळेल. त्याच्यानंतर पीक विम्यातून कमीत कमी 5,000 कोटी रुपये मिळतील असा अंदाज पकडला तरी राज्य सरकारच्या वतीने एकूण 31,628 कोटी रुपयाचं पॅकेज देण्यात येत आहे. आता कोणत्या जिल्ह्यांना किती मदत मिळेल आता मदत पाहूया. कोणत्या जिल्ह्यांना किती रुपये मदत मिळेल याबाबत माहिती देताना आपले मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे की परभणी, वाशिम, जालना आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 50% अधिक नुकसान झालंय. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि 2 जिल्ह्यात 75% पेक्षा अधिक नुकसान झालंय. आणि त्याच्यानंतर लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये 80 ते 100% नुकसान झालंय. ज्यामुळे या जिल्ह्यांना सर्वाधिक मदत मिळेल. जिथं जेवढं नुकसान झालंय त्याप्रमाणे
तिथं मदत मिळणार आहे. तर हे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केली. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.